नमस्कार मंडळी, संगीताच रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एकपटीत आणि खमंग असा खुसखुशीत मुंबईचा फेमस वडापाव। चला तर मग आपण सुरुवात करू। तर हे पहा, 3 बटाटे मी उकडून हे साल काढून घेतलेले आहे आणि आपल्याला त्याच्यासाठी हे कढीपत्ता लागणार आहे, कोथिंबीर, हे 4-5 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या। आता लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि मिरची आपल्याला वाटून घ्यायची। आणि हे पहा, फोडणीसाठी मोहरी लागणार आहे, जिरं, हळद, धने पावडर आणि जरासं चिमूटभर हिंग टाकायचे आणि चवीपुरतं मीठ। आता चला आपण मिरची आणि आलं लसूण ठेचून घेऊया। हे पहा, असं जाडसर वाटून घेतले। आता हे आपण फोडणीला वापरणार आहोत। बेसन आहे 2 कप, त्याच्यामध्ये 1-2 चमचे मी हे तांदळाचं पीठ घालते। त्याने काय होतं की आपलं वडे जे आहेत ते जरासे कुरकुरीत लागतात। ते आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचे, चिमूटभर खायचा सोडा टाकायचा। आता हे आपल्याला पीठ थोडं पाणी टाकून भिजवायचे। अगोदर आपल्याला गुठळ्या फोडून घ्यायच्यात आणि जास्तच पाणी ओतलं तर आपल्या गुठळ्या तशाच राहतील आणि व्यवस्थित हे पीठ भिजणार नाही। त्यामुळे अगोदर गुठळ्या व्यवस्थित ह्या फोडून घ्यायच्या। हे पहा, थोडं पाणी टाकून व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि एकदा गुठळ्या फुटल्या की नंतर आपण हवं तशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची। पीठ आता आपलं मस्त फेटून झालंय, छान फेटून घ्यायचं याच्या। तर हे पहा, हे असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, म्हणजे आपल्या वड्याला बरोबर बसेल आणि वडे आपले छान होतील। चला आता हे 10-15 मिनिट आपण भिजायला ठेवूया। हे पहा, स्मॅशरने मी हे बटाटे असे स्मॅश करून घेते। हे थंड झालेत बटाटे आपले। तो हे पहा, इथे मी 2-4 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यात 1 चमचा आपण राई घातली, म्हणजे मोहरी घातली, अर्धा चमचा जिरं घातले, 1 चिमूटभर हिंग घातले, 1 चमचा धने पावडर घातली आणि त्याच्यातच आपण हे मिरची वाटलेली आहे ती घालणार आहोत। कढीपत्ता जरासे तुकडे करून घातले। तर आपण हळद घालूया। आता त्याच्यातच आपल्याला काय करायचं आहे, मीठ घालून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होईल की आपल्या सगळ्या भाजीला हे मीठ लागेल। तर इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलंय। चला आता आपण भाजी घालूया त्याच्यात। हे पहा, एकदम बारीक पण नाही केलंय, थोडंसं असं मध्ये थोडंसं असं जाडसर पण ठेवलंय। हे पहा, हे पहा, आपली भाजी छान झालेली आहे। आता हिला पण आपण थंड करायला ठेवूया। हे पहा, भाजी आपली थंड झालेली आहे। आता आपण याचे गोळे बनवून घेऊया। एकदम मोठे पण नाही आणि एकदम लहान पण नाही, मीडियम आपल्याला बनवायचे। असा गोळा करून हलकासा थोडासा प्रेस करायचा आहे, म्हणजे आपला वडा असा पसरट होईल आणि पावामध्ये व्यवस्थित बसेल। हे पहा, असे वडे बनवायचे। तर हे सगळे वडे आपण बनवून घेऊया। ते असं बुडवून घ्यायचं आहे। हे पहा, किती छान आहे। आणि असाच उचलून आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे। तेल गरम झाले का बघूया। हे पहा, एकदम छान तेल गरम झालेलं आहे। एकदम थंड पण नाही तेल ठेवायचं आणि एकदम कडकडीत पण नाही करायचं, मीडियम गॅसवरती मी गरम करून घेतले। आता वडा जेव्हा आपण टाकू तेव्हा आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे, कारण बेसन पसरणार नाही म्हणून। हे पहा, असं व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे। आता गॅस फास्ट ठेवलेला आहे मी। अजून एक वडा मी टाकून घेते, कारण 2 वडे बसतील आरामात।
पहा मस्त वडे बनवणं खूपच सोपं आहे. हे पहा खूपच छान बनलेत. आपले वडे झालेले आहेत, तर आपण आता काढून घेऊया. पहा मस्त, हे पहा छान झालेत वडे. हे पहा किती मस्त झालेत. आता आपण चटणीसाठी आपण थोडंसं बेसन तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर मी दाखवते कसं करायचं ते. पहा आपल्याला चटणीसाठी असे बोट ह्याच्यामध्ये बुडवून हे असं थोडंसं सोडून घ्यायचं. ह्याने काय होईल, आपली चटणी एकदम छान आणि क्रिस्पी होते. एकदम गाडीवरच्या वडापावला जशी लाल चटणी बनवतात तशी ह्याने चटणी बनते. वडापाव बनवताना जो चुरा तयार होतो तो पण आपल्याला काढून काढून साठवायचा आणि ते नंतर चटणी बनवताना त्याच्यामध्ये टाकायचं. त्या चुरामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि थोडीशी मिरची पावडर घातली. थोडंसं मीठ घालते, कारण ते चुऱ्यामध्ये पण आपलं मीठ आहे त्याच्यामुळे थोडंसं कमी घालते. तुम्ही चवीपुरतं मीठ वापरा. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया. चटणी वाटून झाली. आलाय ना मस्त टेक्स्चर, एकदम गाडीवरच्या चटणीसारखं. खूपच छान आणि ही 8 दिवस तरी टिकून राहते चटणी, त्यामुळे एकदाच बनवून ठेवली तरी चालेल. आता आपण थोड्या मिरच्या फ्राय करून घेऊया. हे पहा 2-4 मिरच्या मी तळून घेतल्यात आणि त्याच्यावरती जरासं मीठ टाकून घेतलं आहे. तर हे पहा किती छान आपला वडापाव रेसिपी झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर अशाच मस्त चटपटीत रेसिपीमध्ये भेटूया. थँक्यू.